माझं माझं करत संपूर्ण आयुष्य घेतलं पण सुख प्राप्त झालं नाही। आणि म्हणून या संसारात राहावं पण कसं राहावं वर्णन आहे। अगदी कमळ राहत ना तशासारखं संसार करावा नेटका नसू द्यावा फाटका परी लागू द्यावा चटका परमार्थाचा अशा प्रमाणे असावं। कमळ पुष्प पाण्यात राहतो पण चिखलाचा लवलेशही त्याला नसतो असं संसारात राहावं। संसार करतो एवढं रममान होतो आपण त्याच्यात की हे संपूर्ण आपलंच वाटतं पण माणूस हे विसरून जातो की एक दिवस हा सोडून सगळं जायचंय। आणि हे कळालं की मग कळतं आपल्याला सगळं सोडून जायचंय पण सोबत मात्र काही नेता येणार नाही। म्हणून याद रखना सिकंदर के हौसले तो हाले थे पर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे। मुट्ठी बांधून धन शेती जमीन बंगला सोनं पैसा निघाला नाही मग काय नेलं फक्त नेलं इथं केलेलं चांगलं कर्म इथं केलेलं पुण्य कर्म इथे ऐकलेली श्रीमद भागवत कथा दारात कोणीतरी आलं भिक्षुकाला दान दिलं ते सोबत नेलं। आणि हे विसरू नका की वाईट कर्म केलं त्याचं काय ते देखील सोबत येईल त्याचा जर काही हिशोब झाला इथून जातानाच हिशोब होईल। म्हणून जरा सावध होऊन काय करा तर सत्कार्य करायला लागा। प्रत्येक युगात भगवंताने अवतार घेतला आणि या युगांचं वर्णन आलेलं आहे कृतयुग त्रेतायुग द्वापर युग आणि आता चालू आहे तो कलियुग। या वर्णनानंतर पुढे याच स्कंदामध्ये कशा प्रकारे आणि कलियुगाचं वर्णन केलंय कलियुगात काय काय घडेल। आणि इकडे या माशाला गिळंकृत केलेला तो मुसळाचा भाग ज्या माशाने गिळंकृत केला तो मासा आणलेला आहे आणि त्याच्यापासून एक बाण तयार केला आणि कृष्ण कन्हैयाला पहुडलेले आहे एक पिंपळ वृक्षाखाली। आणि तेव्हा या व्याधाला कळालं की कोणीतरी पक्षी आहे पशु आहे आणि म्हणून बाण सोडला। जसा बाण सोडला कृष्ण कन्हैयाला चरण कमलाला स्पर्श झाला सर्वांना वाटायला लागलं हे तेज माझ्याकडे ये तेज माझ्याकडे ये तेज माझ्याकडे ये। हे कोणत्याच धामात गेलं नाही तर हे श्रीमद भागवत कथेत येऊन स्थित झालं। हे श्रीमद भागवत महापुराणात भगवंताचं तेज स्थित झालं आणि म्हणूनच पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी काय हा श्रीकृष्ण आहे साक्षात श्रीमद भागवत महापुराण म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवंत का कारण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मले पूर्ण अनन्य होता या शरण जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की श्रीमद भागवत महापुराण की। म्हणून हा ग्रंथ नाही भगवंत आहे।